आणि पूर्व समुद्र, पश्चिम समुद्र, उत्तर समुद्र, दक्षिण समुद्र या चारही समुद्राच्या संगमाच्या ठिकाणी माझं येणं झालंय. आणि कशासाठी असेल तर या वालीचे नित्यकर्म, या खोल सागरात स्नान करून इथे देवाची भक्ती करावी. पण आठवतो तो प्रसंग कोणता असेल तर पृथ्वीराज वानर एके दिवशी फिरत फिरत कैलास पर्वतापर्यंत गेले. तिथे असलेल्या कामयाग सरोवरात त्यांना स्नान करण्याची इच्छा निर्माण झाली आणि ते कामयाग सरोवरात स्नान करण्यासाठी उतरले. आणि चमत्कार, आणि तो चमत्कार कोणता असेल तर वृक्षराज वानरांची एका स्त्रीमध्ये निर्मिती झाली. त्याच्या मुळाशी कारण आहे. कारण पार्वती मातेने दिलेला शाप, जो कोणी त्या कामयाग सरोवरात उतरेल त्याची तत्काळ स्त्री होईल. ते पाहून सूर्यदेव आणि इंद्रदेव मोहित झाले आणि तिच्यापर्यंत आले. आणि तिच्यापर्यंत आल्यावर त्यांना कळलं की आपली कामतो भावना पूर्ण होणार नाही आणि ते कामातून झालेले. आणि म्हणूनच सूर्याच्या वीर्यापासून सुग्रीव आणि इंद्राच्या वीर्यापासून या वालीचा जन्म झाला. त्यानंतर वृक्षराज वानरांनी किष्किंधाचे राज्य भरपूर वर्ष उपभोगले आणि नंतर हे किष्किंधाचे राज्य या वालीच्या हाती देऊन स्वतः मात्र तपश्चर्यासाठी निघून गेले. पण या वालीचे नित्यकर्म, या घोरसागरात स्नान करून या ठिकाणी बसून देवाची एकनिष्ठतेने भक्ती करावी हेच योग्य. सम्राट वाली आठवतो एक प्रसंग, ज्यावेळी शिवाचा कैलास परत आलेला होता त्यावेळी नंदी समोर आला. त्याचा पराभव करताच त्याने शाप दिला. असेल हे रावणा, गर्वाने तो आमच्यासारख्या प्राण्याला त्रस्त करतो आहे. त्या लंकेत शंकराला घेऊन जाणार आहे. मग तेच तुझी लंका मरकट उद्ध्वस्त करेल. आणि म्हणत माझी लंका उद्ध्वस्त करण्यापूर्वी त्या मरकटाचे राज्य सांभाळणे योग्य. वाली कुठे दिसतो आहे? या सरकाराचे कान फुटले की काय? हा दाढी मिशा कानात भरून ठेवले आहे. ऐकायला येणार तरी कसं? अंतर करायला लागला आहे. आता एकच उपाय. देवाची एकनिष्ठतेने भक्ती करता माझ्या पाठीवर वार करणारा कोण रे तू? लंकाधिपतीला ओळखतात तुम्ही. अरे रावणा, तुला हे शोभलं का? कित्येक वेळा हात देऊन सुद्धा तू जागृत झाला नाहीस. मग करणार ते काय? केला मुष्टिप्रहार. तुझ्याकडे वेळ नव्हता का? मुळीच वेळ नाही माझ्याकडे. कित्येक काळ तुझी मार्गप्रतीक्षा केली. अरे मग तू भगवान शिवशंकरांची भक्ती केली 1000 वर्ष. त्यावेळी तुझ्याकडे वेळ होता. मग एखाद्या भक्ताची थोडा वेळ मार्गप्रतीक्षा करू शकत नाही का? मी 1000 वर्ष शंकराची तपश्चर्या केली माझ्या हितासाठी. तुझी वाट बघायला मला मुळीच वेळ नाही. मग अशा कमी वेळात तुला काय साध्य करायचं आहे? साध्य करायचंय ते कर. हे तुझी किष्किंधा नगरी मला पाहिजे. अरे
अरे या वाणीवर विजय मिळणं एवढं सोपं नाही. या वाणीला भले भले घाबरतात. वाणी, तुझी कीर्ती मला ज्ञात आहे. तू अजिंक्य आहे, अवध्य आहे, तरी पण हा रावण कुणी कमी आहे. तुझ्या सारख्या कित्येकांना या तलवारीचा पाणी पाजलंय. मग पाहूया. वाणी, साक्षाच्या बोलाने सांगताय, मला बोलाने मजा दिलो. अन्यथा तुझ्या प्रेताची माय घरी घालू त्यावर काय तयार केलं पाहूया कोण. आता सोडणार नाही. चार समुद्र पार का त्याच्या संगमाच्या ठिकाणी आपण आहोत. आता तुला मी रोज इथे आंघोळ करतो, आज तुला आंघोळ घालतो. आपण आता पूर्वेकडे जाऊ. आता पश्चिमेकडे जाऊ. पश्चिम समुद्र आणि आता राहिला दक्षिण. आता जरा पहिल्याची गोली मागतो.
तुझ्या तोंडात गेली पाहिजे. आता आपण जाऊया. पुण्यमय भूमीला या राजा दशरथाचा साधर्मीय प्रणाम, साधर्मीय प्रणाम, साधर्मीय प्रणाम. या राजा दशरथाच्या जीवनात अजूनही कशाची कमतरता नाही. सर्व सुखे माझ्या पायाशी जवळ आहेत. याला कारण कोणते असेल तर देवाचे केलेले ते नामस्मरण. आणि म्हणूनच प्रत्येक मानवाने आपल्या जीवनामध्ये गुरुचा आदर केला पाहिजे. माझे गुरु म्हणजे वशिष्ठ मुनी, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. माझ्या राजा दशरथ जीवनात कशाची कमतरता नाही आहे. आणि म्हणतात सद्विष्णु लाय प्रोक्तम शीले लिखिताक्षरम, असद्विष्णु शपथे लोक्तम जले लिखिताक्षरम. सत्यवानी माणसाच्या मुखातून पडलेला शब्द हा दगडावर लिहिल्यासारखा असतो. आणि माणसाने जरी शपथपूर्वक सांगितले असले तर ते पाण्यावर लिहिल्यासारखे क्षणिक असते. आजपर्यंत या अयोध्येमध्ये न्यायाच्या ठिकाणी केव्हाही अन्याय झाला नाही, धर्माच्या ठिकाणी केव्हाही अधर्म झाला नाही. आणि याला कारण कोणते असेल तर हा राजा दशरथ. आणि म्हणून मानवाने आपल्या जीवनामध्ये देवाचे नामस्मरण केले पाहिजे. परंतु चारी दिशा पाहिले असता आज या अयोध्येमध्ये अवर्षण घडले आहे. तिकडे पाहिले असते तर झाडे कशी म्हणून खाली पडत आहे, झाडांना पाणी झाले आहे. या ठिकाणी पाहिले असते तर पक्षी कसे एकसारखे म्हणून खाली पडत आहे. या माझ्या अयोध्येमध्ये काय घडले झाले मलाच ठाऊक नाही. यावर मला मार्ग सांगणार की कोण, मला मार्ग सांगणार की कोण.
या अयोध्येपर्यंत माझं येणं झालं आहे. राजा दशरथ हा न्यायप्रिय आणि सत्यनिष्ठ असा राजकर्ता आहे. इथे आल्यानंतर राजा दशरथाची विचारपूस तर मला करायचीच आहे, पण शनिदेवाला मी जे सांगितलंय, एक ना एक दिवस तुला पायाखाली पायघडी बनवेन, हेही मला सत्य करायचं आहे. आणि म्हणूनच आपण आलेल्याची जाणीव करून देण्यासाठी नारायण नामाचे नारायण या अयोध्येचा राज्यकर्ता तुमच्या नमस्कार करतो आहे. शुभ आणि मंगलाचा प्रकारचा आज तुझी पावले या अयोध्येमध्ये धन्य धान्य झालेली अयोध्या या अरे तुम्हाला नमस्कार केला, आशीर्वादही दिला, जर का तुझ्या अंतःकरणाचं निरीक्षण केलं असेल, तुला चेहरा लाल झाला. नारदमुनी तुमचं म्हणणं बरोबर आहे. आज काही वेगळंच घडलं. असं घडलं ते का? नारदमुनी ज्या दिशेने अयोध्येचा निरीक्षण केले असेल, त्या ठिकाणी पाहावे तर पक्षी कसे वरून खाली पडत आहे, त्या ठिकाणी पाहिलं असेल तर पुढे बाळ रानावर तारा सुटत आहे. ही अयोध्येमध्ये हे काय झाले हे मलाही ठाऊक नाही. राजन, पण हे देव काय चाललं आहे? तुझ्या राज्यात अवर्षण का आहे याच्या बाबत तुझ्या गुरुजनांबद्दल काही वार्तालाप वगैरे? असे काही झालेले नाही. सर्वांची मदत घेऊन झाली, परंतु मला काही पर्याय सापडला नाही. मग नारदमुनी आपणच जवळ काहीतरी पर्याय सांगा. राजन, नराचा धर्म जागृत करणारा तो नारायण, नराचा धर्म जागृत करणारा नारद आणि माझी पावलं इथपर्यंत आली आहे. ती केवळ निश्चितच असणार की तुझ्या या पडलेल्या समस्येवरती उपाय करण्यासाठी. नारदमुनी लवकरात लवकर सांगा. हे बघ राजन, त्या ठिकाणी नामस्मरण करून नक्की तुझ्या बाबतीत काय घडलंय हे शोधण्याचा प्रयत्न करूया. तुझ्या राज्यात पडलेला दुष्काळ, तुझ्या राज्यात कुठेही पर्जन्यवृष्टी नाही आणि हे असं का घडलं याच्या मुळाशी जर कारण तुला जाणून घ्यायचं असेल तर रोहिणी नक्षत्राचा शकटभेद, रोहिणी नक्षत्राचा शकटभेद बोलण्याचा मदितार्थ. राजा दशरथ, बोलण्याचा मदितार्थ एवढा की तुझ्या राज्याबाबत ग्रहमान थोडस बिघडलेलं आहे आणि काय झालं असेल तर सर्वत्र ठिकाणी वर्षा चालू आहे, पण केवळ तुझ्या राज्यात वर्षा पडत नाही. आणि हे जे घडलंय ते सहज नसून जाणीवपूर्वक हे सर्व घडवलेलं आहे. काय हे सर्व जाणीवपूर्वक घडवलं आहे? मग सांगा नारदमुनी, असा कोण व्यक्ती आहे? राजन, हा कोणी व्यक्ती नसून ही एक ग्रहमंडलातील देवता आहे. ग्रहमंडलातील देवता ती म्हणजे शनिदेव. आणि त्या शनिदेवानं रोहिणी नक्षत्राचा शकटभेद करून केवळ तुझ्याची वैमनस्य करून तुझ्या राज्यात पर्जन्यवृष्टी होऊ नये म्हणून वरुणदेवाला आवाहन केलं आहे. आणि म्हणूनच वरुणदेव तुझ्या राज्यात फक्त पर्जन्यवृष्टी न करता सर्वत्र पर्जन्यवृष्टी करतो आहे. नारदमुनी, सूर्यपुत्र शनिदेव त्याचं आम्ही काही वाकडं केलेलं नसताना, आमच्या मुखावाटे त्याच्याबद्दल काही वाईट शब्द निघाले नसताना त्याने या अयोध्येमध्येच आवर्षण टाकलं. बरोबर आहे. मग नारदमुनी क्षणाचा विलंब न करता आता त्या शनिदेवापर्यंत जातो. घरामध्ये जर का बोलणार असेल तर बाप म्हणून विचारायचं कर्तव्य आम्हाला आहे.
रावणाला तिकडे कामाला लावलाय आणि इथे आता राजा दशरथाच्या बाबतीत जे घडवतोय होतंय काय की सर्वजण मला नावं ठेवतात. मी जे काही घडवतो ते ह्या विश्वाच्या कल्याणासाठीच करत असतो. आता या राजा दशरथाला शनिदेवापर्यंत पाठवलंय. पुढे काय घडतंय हे मलाही प्रत्यक्ष पाहायचं आहे. पण या सर्व गोष्टीत होतंय काय की लोक मला नाव ठेवतात. बोलतो कोणाचा कोण, करतो कोणाचा कोण, आणि नाव येतं मात्र या नारदाचं. निंदारे मनला कोणी वंदारे मनला, निंदारे मनला कोणी वंदारे मनला. आज माझ्या मनी कलहाची रे, आज माझ्या मनी कलहाची रे. सांगड बांधितो मी घडीना, सांगड बांधितो मी सांगड बांधितो मी निंदारे मनला निंदारे सर्वत्र कशी स्थिरता पाहून मनाला कसं समाधान झालं, मन कसं प्रसन्न झालं. हा काय नारदमुनीच्या सल्ल्यानुसार क्षणी देवापर्यंत येणं झालंय. मग क्षणात विलंब न करता आपण आलो ते जाणून शनिदेवाला करून द्यावी. शनिदेवाला माझ्या सादर करा. कल्याणमस्तु जय भव. अरे वा, मागाहून नमस्कार केला, एवढा चमत्कार झाला. समजा समोर जाऊन बोलला असते तर अधिकच चमत्कार होईल.
माझ्या मागाहून नमस्कार मला केला आणि हा शनिदेव तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तत्पर झाला. ज्याने माझ्या मागाहून नमस्कार केलाय त्याचं मी कल्याणच केलं. त्याच्यावर कृपा कधी केली नाही. कृपाच झाले. पण दशरथ राजे मला एक सांगा, या शनी लोकात येण्याचं धाडस तरी कसं काय केलं? शनिदेव नारद मुनीच्या सांगण्यानुसार माझे इथपर्यंत एक आगमन झालं आहे आणि ते कशासाठी असेल तर माझ्या अयोध्येमध्ये आवर्षण पडले आहे आणि त्या आवर्षणाला तू जबाबदार आहे. दशरथ राजे वाकड्या वळणाला जाता सरळ मुद्द्याला हात घातला हे मला खूप आवडलं. पण दशरथ राजे अयोध्येचा दुष्काळ बाकी राज्यामध्ये दुष्काळ नाही. होय असे का? तुम्ही एक राजकर्ते आहात पण तुमच्या राज्यात दुष्काळ पडला आहे हे तुम्ही जाऊन त्याची तपासणी करायला पाहिजे. त्या राज्यामध्ये फेरफटका मारून त्याची तपासणी करावी असं मला वाटतंय. मी एक राजकर्ता आहे आणि राजकर्ता असल्या कारणानं सर्वांची जबाबदारी माझ्यावर आहे आणि म्हणूनच सर्वांची तपासणी करून मी इथपर्यंत आलो आहे आणि माझ्या समोर तुझ्याशिवाय अन्य पर्याय दुसरा नाही आहे. दशरथ राजे या रोहिणीचा शतकभेद सहजासहजी होत नाही. कित्येक काळानंतर या रोहिणीचा शतकभेद होतो. तो पण कसा? यावेळी 8 तारका एकत्र येतात. शतक म्हणजे चक्र आणि त्या चक्रातून 5 तारका शिल्लक राहतात. त्यावेळी शतकभेद होतो. मला माझं कार्य करण्यासाठी मला शतकभेद करण्याची आवश्यकता आहे. मी हा शतकभेद मागे घेणार नाही. शनिदेव या विश्वामध्ये सगळीकडे तुम्ही करू शकता परंतु माझ्या अयोध्येमध्येच का? दशरथ राजे तुम्ही चुकीचा बोलताय. तुमच्या अयोध्येचा दुष्काळ का याला मी नाही कारणीभूत, वरुणदेव कारणीभूत आहे. त्याला जाऊन चालू करा. शनिदेव सगळ्यांची चौकशी करून इथपर्यंत आलो आहे. मी पहिलाच तुम्हाला सांगितलं आहे वरुण देवता नव्हे तर तुमच्यामुळे सर्व झालं आहे. या त्रिभुवनात ज्याने ग्रासलंय त्या त्रिभुवनात प्रत्येक जीवाला ग्रासलंय तेव्हा तुझी काय कथा होईल बोलला. शनिदेव ते काही असो परंतु मी एक राजकर्ता आहे आणि राजकर्ता असल्या कारणानं राजाचे संरक्षण करणे हेच माझे कर्तव्य आहे. माझी जर तुझ्यावर वक्र दृष्टी पडली तुझं काय होईल याचं माहित नाही ना? मग आल्या पावली परत जा. शनिदेव हा राजा इथपर्यंत आला आहे तो परत जाण्यासाठी नव्हे तर माझ्या वाराला संस्कार आणि माझ्या प्रजेला संस्कार स्वीकारण्यासाठी. अरे 36 कोटी देव घालतात. त्यात तुझी काय कथा? तुला जर माझ्याशी युद्धच करायचं असेल तर होईल झाला तयार. शनिदेव आता काय करायचे? तू जर का अड्डाला पेटाशील तर माझाही नाव येणार. त्या मृत्यूसाठी धैर्याचे करी. पाहूया तुझ्या आणि माझ्या मनाची काळजे पावला वादळाचा काळजे
आतापर्यंत तू माझी स्तुती केली, आजपासून तुझ्या राज्यात सुख आणि समाधान लाभेल. माझी वक्रदृष्टी तुझ्यावर पडणार नाही, तुझ्यावर माझी अवकृपा होणार नाही. होईल ती कृपाच होईल. कल्याण वस्तू कल्याण. आणि हा चमत्कार झाला, परंतु नमस्कार करण्यालाही कारण आहे. आणि ते कारण कोणते असेल? जर का भक्ती मार्ग आपल्या जीवनात नसेल तर मनुष्य आपल्या आयुष्यात काही करू शकत नाही. निघाला तुम्हाला मी एक शब्द देतो आहे. ज्यावेळी तुम्ही तुमच्या मुख्य कार्यासाठी निघाल त्यावेळी तुमच्या शस्त्रावर, तुमच्या शस्त्राच्या अग्रभागी माझी अवकृपा होईल. ही सुद्धा